वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत चीज कॅबेज रोल। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे काय करून घ्यायचं आहे, पहिलं आपण पाणी बॉईल करायला ठेवणार आहोत। कमीत कमी मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी घेतलं होतं बॉईल करण्यासाठी कॅबेजला। तर इथे पहिलं पाणी आपण ॲड करून घेत आहोत। 4 ग्लास पाणी करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला कॅबेज कट करून नाही घ्यायचं आहे। आपण म्हणजे जे कोबीचे जे वरचे पानं असतात ते डायरेक्ट आपल्याला कट करायचे आहेत। अख्खेच्या अख्ख्यानी मी इथे 5 ते 6 घेतले होते आणि ते मी डायरेक्ट आता पाण्यामध्ये टाकून देणार आहे। पाण्याला बॉईल आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक करून मी आपले जे कोबीचे पानं आहेत तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आपण 10 मिनटं ह्याला बॉईल करत ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सॉफ्ट होतील आणि आपल्याला रोल बनवताना त्याला इझिली रोलसुद्धा करता येईल। तर आता इथे आपण त्याला व्यवस्थित डीप करून घेणार आहोत आणि डीप करून झाल्यानंतर आहे ना आपण ते चांगलं व्यवस्थित स्टीम झालं पाहिजे, त्यासाठी वरून झाकण ठेवून देणार आहोत की ते व्यवस्थित त्याला वाफ भेटेल। आणि 10 मिनटानंतर आपण चेक करणार आहोत की ते स्टीम झालेत का। तर इथं आपले कोबीचे पानं जे आहेत ते स्टीम झालेले आहेत। तर आता मी एक एक करून त्याला साईडला काढून घेणार आहे। साईडला काढून घ्यायचं, थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे। थंड होईपर्यंत आपण एका साईडला आज जी स्टफिंग टाकणार आहोत बटाट्याची ती आपण बनवून घ्यायची आहे। पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये पॅनमध्ये डायरेक्ट आपण चॉप्ड ऑनियन टाकणार आहोत। तेल नंतर ॲड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून कांदा जो आहे तो आपला करपत नाही। जर आपण गरम तेलामध्ये कांदा ॲड केला तर कधी कधी तो ब्राउनिश होतो। त्यासाठी आपण सगळ्यात आधी कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक पळी तेल ॲड केलं होतं आणि व्यवस्थित कांद्याला रोस्ट करून घ्यायचं आहे तेलामध्ये। कांदा तोपर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला ट्रान्सपरंट आणि पिंकिश कलर येत नाही। त्यानंतर आपण हळद आणि लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे। लाल मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे, किंवा तुम्ही घरचा कोणताही मसाला जो तुम्ही यूज करता डेली जेवण बनवण्यात तो सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। आता व्यवस्थित आपले मसाले जे आहेत ते कांद्यामध्ये आणि तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता आपण मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे बॉईल केलेले पोटॅटो होते ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। आता जे बॉईल केलेले पोटॅटो होते त्यालासुद्धा मी कट करून घेतलं होतं छोट्या छोट्या पीसेसमध्ये आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। तर व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाला बटाट्यांना व्यवस्थित लागत नाही। आणि मसाला एकदा व्यवस्थित लागल्यानंतर वरून तुम्ही नंतर मीठ ॲड करून घेऊ शकता। मीठ जर तुम्हाला मिठाचा अंदाज व्यवस्थित असेल तर तुम्ही आधीच मसाल्यांमध्ये मीठ ॲड करू शकता, पण मी इथे मसाले एकदा मिक्स करून झाल्यानंतर वरून नंतर लास्टला मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठसुद्धा ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मीठ मी ॲड करून घेत आहे। मीठ कमी जास्त ॲड करू शकता तुम्ही, ज्यांना मीठ जास्त प्रमाणात चालत नाही त्यांनी कमी मीठ ॲड करा। पण युजली आपण बटाट्याची भाजी बनवताना मी तरी पर्सनली जास्त मीठ टाकते बाकीच्या भाजींपेक्षा। सो इथे आता मिक्स करून घेत आहे मी आणि एकदा आपली स्टफिंगसुद्धा रेडी झाली ना तर स्टफिंग पण थोडं आपण थंड व्हायला ठेवणार आहोत। त्यानंतर इथे आपण कोबीचे जे पान आहे स्टीम केलेलं तर त्याला म्हणजे बॉईल करून घेतलं होतं आपण त्याला, तर त्याच्यामध्ये आपण बटाटा जो आहे बटाट्याची स्टफिंग जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे। थोडं मी जेवढा क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे तेवढंच क्वांटिटीमध्ये टाका, जेणेकरून स्टफिंग तुमची बाहेर येणार नाही। आणि वरून आहे ना इथे मस्तपैकी मोझरेला चीज ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर पहिलं दोन्हीही साईडून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिथून आपण स्टफिंग भरलेली आहे तिथून आपण त्याला टर्न करत करत त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। आणि जसं तुम्हाला माहिती आहे की हे पण पानं आहेत कोबीचे ते आपण स्टीम केले होते, सो ते ओलसर असल्यामुळे ते व्यवस्थित रोल त्याचा बसतो। सो तुम्हाला कुठलंही त्याला मैदा किंवा काहीही मैद्याचं पाणी किंवा काहीच त्याला तिथे लावायची गरज नाही, जेणेकरून ते चिटकेल। ते पाणी त्याला ऑलरेडी असल्यामुळे ते व्यवस्थित चिटकतं। त्यानंतर इथे आपण बॅटर बनवून घेत आहोत बेसनचं। त्यासाठी आपण काय केलेलं आहे 3 ते 4 चमचे आपण बेसनचं पीठ घेतलं होतं। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे। जेवढं तुम्हाला जितक्या प्रमाणात हळद हवी असेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला इथे हळद ॲड करायची आहे।
हळद एकदम थोडीशीच ॲड करून घेणार आहे, कारण हळदीने कडवटपणा येतो, त्यामुळे आपण थोडीशीच ॲड करणार आहोत. जस्ट की आपलं बॅटर थोडं येल्लोइश दिसलं पाहिजे ह्यासाठी आपण थोडंसंच हळद ॲड करायची आहे. आणि ना ह्याच्यामध्ये मी ती क्लिप टाकायला विसरली आहे, त्याच्यामध्ये मी ओवासुद्धा टाकलेला आहे. ओवा क्रश करून तुम्ही टाका. सो आपण जे बेसनचं बॅटर बनवणार आहोत त्याच्यामध्ये ते ओव्याची टेस्ट आणि क्रिस्पीनेस खूप छान लागतो. आता व्यवस्थित आपलं बॅटर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता बॅटर बनवताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बॅटर आपल्याला जास्त थिक आणि जास्त लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये पण नको आहे. सो मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे. माझं बॅटर एकदा रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच की बॅटर आपल्याला कशा कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे. तर तुम्ही बघू शकता की हे जास्त लिक्विड पण नाही आणि जास्त थिक पण नाही आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण डिप करू तेव्हा आपल्याला इझिली डिप करता पण आलं पाहिजे. सो आता इथे आपण परत एकदा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे चांगलं. एकदम व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर 2 ते 4 मिनटामध्ये आपले चीज कॅबेज रोल जे आहे ते व्यवस्थित कुक्ड होतात आणि खूप क्रिस्पी असे बनतात आणि आतून सॉफ्ट असं बनतं. सो आता इथे आपले रोल जे आहेत ते मी बेसनच्या पिठात डीप करून तेलामध्ये सोडलेलं आहे आणि त्यानंतर 2 ते 4 मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत. साईड बदलत राहायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. सो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याला काढणार आहोत. फक्त एकच आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपण रोल टर्न करणार आहोत तेव्हा ते आपल्याला भाजलं नाही पाहिजे, कारण रोल जे आहे ते थोडे हेवी असतात. तर तुम्ही अजून उलटणं वगैरे घेऊ शकता सपोर्टसाठी, जेणेकरून उलटा करताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवेन की कसे आपले रोल जे आहे ते गोल्डन ब्राऊन झाले होते. सो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याला काढून घेणार आहोत. आणि आता रेडी आहेत आपले चीज कॅबेज रोल. ह्याच्यात चीज पूलसुद्धा येतो जर तुम्ही मोझरेला चीज यूज कराल.